नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं. मंडळी, एक सुक्की भाजी आज दाखवणार आहे मी तुम्हाला, गवारची भाजी, जी फक्त तेलावर परतून आपण घेणार आहोत. तर अगोदर या पद्धतीने छान अशा निवडून आणि ह्या एवढ्या साईजच्या कापून काही साहित्य घ्यायचे. लसूण, हिरवी मिरची, कांदा आणि ठेसून घ्यायचे. काही साहित्य लागणार आहे आपल्याला. शेंगदाणे लागणार आहेत. तर स्वच्छ धुवून तोडून झाल्यानंतर 2-3 पाण्यात धुवून घ्यायचे शेंगांना, गवारच्या शेंगांना. आणि तेल टाकायचे कढईमध्ये. तेल थोडं तापू द्यायचे. त्यानंतर फोडणी करायची आहे. तर सर्वात प्रथम राई छान तडतडू द्यायची आहे. फोडणी छान खमंग बसली पाहिजे आपल्या भाजीला. तर मंडळी, सकाळच्या घाईगडबडीत झटपट अशी ही भाजी तयार होते. एक साईडला पोळा करायला घ्या आणि एक साईडला ही भाजी मस्त होते. तर त्यानंतर आपल्याला टाकायचे जिरं पण छान फुललं पाहिजे. त्यानंतर हिंग टाकायचे आणि मस्त अशी खमंग फोडणी बसवायची आपल्या शेंगांमध्ये. तर त्यात टाकायचा आहे कांदा हा ओबडधोबडच परतून घेतलेला आहे मी, जास्त बारीक कापायचा नाही आहे. आणि मिक्स करून घ्यायचं फोडणीमध्ये. अगदी लालसर नाही करायचं आहे, ट्रान्सपरंटच होऊ द्यायचं आहे. नंतर खलबत्त्यामध्ये असं लसूण, हिरवी मिरची बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. छान असं कुटून घ्यायचं आहे. हवं असेल तर मिक्सरला वाटून घेऊ शकतात, पण ओबडधोबडच हवी आहे आपल्याला. हे पहा, या पद्धतीने. तर कांदा थोडा झाला की परतून घ्यायचा आणि त्यामध्ये बाकीचं साहित्य ॲड करायचे. आणि कांदा थोडा साईडला करून लसूण, हिरवी मिरची कुटून टाकायची आहे त्यामध्ये. आता लसूण, हिरवी मिरची टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचे. कच्चा वास जाईपर्यंत परतायचे. लसूणचा कच्चा वास गेला की मग त्यामध्ये आपण सुके मसाले ॲड करणार आहोत. तुमच्या घरामध्ये जो साठवणीतला मसाला असेल किंवा रोजच्या जेवणामध्ये तो जो मसाला तुम्ही यूज करता तो टाकू शकता. या ठिकाणी मी हळद टाकलेली आहे, काश्मीरी मिरची पावडर टाकलं आहे. तुम्ही तुमच्या घरात असलेला काळा मसाला पण यूज करू शकता. या ठिकाणी मी टाकलेला आहे 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि हळद. छान असं मिक्स करून घ्यायचे. लक्षात ठेवायचे की मसाले जळायला नको. लगेचच आपल्याला त्यात गवार ॲड करायची आहे. गवारमधलं सगळं पाणी निथळून घ्यायचे. पाणी राहता कामा नये, कारण आपण तेलावरच परतून घेणार आहोत फक्त. त्याचा स्वाद वेगळा येतो. तर भाजी मसाल्यांमध्ये मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून थोडा वेळ होऊ द्यायची आहे. परत परतत राहायचे. लक्षात ठेवायचे की खाली भाजी आपल्याला लागायला नको. परतून घेतल्यानंतर पुन्हा थोडा वेळ होऊ द्यायचा आहे. भाजी थोडी झाली की चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे त्यामध्ये. आपण शेंगदाण्याचा कूट हा शेवटी टाकणार आहोत, कारण शेंगदाण्याचा कूट अगोदर टाकला तर तो जळून जाईल आणि भाजी पण नीट शिजणार नाही. त्यामुळे नेहमी भाजलेला शेंगदाण्याचा कूट हा शेवटी टाकायचा असतो. हे पहा, आता भाजी ऑलमोस्ट झालेली आहे 95% एवढी. त्यानंतर आपण त्यात ॲड करायचे शेंगदाण्याचा कूट आणि छान मिक्स करून घ्यायचे. शेवटी टाकायचं आहे भरपूर अशी कोथिंबीर आणि मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आपली भाजी रेडी आहे खाण्यासाठी. तर मंडळी, सकाळच्या घाईगडबडीत डब्यासाठी किंवा डाळ भात चपातीबरोबर तुम्ही तोंडी लावायला पण अशी भाजी बनवू शकता. खूप छान लागते. एकदा नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर गायत्रीज रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. थँक्यू.